जय श्री मित्रांनो. मित्रांनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावणबाळ योजना असो, अशा प्रत्येक लाभार्थ्याला एक हयात प्रमाणपत्र प्रतिवर्षी जमा करावा लागतो. कारण तुम्ही जिवंत आहात की नाही हे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. त्याच्यानंतर तुमचे जे काही पेमेंट आहे, जे काही तुमचे या श्रावणबाळ योजनेचे किंवा संजय गांधी योजनेचे पैसे आहेत, हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. तर याकरिता तुम्हाला सर्वप्रथम अगोदर ऑफलाईन हयात प्रमाणपत्र जमा करावे लागत होते तहसील कार्यालयामध्ये. पण आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून यामध्ये एक नवीन अपडेट करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला घरबसल्या ऑनलाईनरित्या हे हयात प्रमाणपत्र जनरेट करता येईल. तुम्हाला माहिती असेलच, जीवन प्रमाण म्हणून एक ॲप्लिकेशन असते, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जेवढेही पेन्शनधारक लाभार्थी आहेत, अशा सर्वच पेन्शनधारक लाभार्थ्यांना जीवन प्रमाणपत्र या जीवन प्रमाण ॲप्लिकेशनमधून जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयात प्रमाणपत्र जनरेट करता येतो. तर अशाच प्रकारचं एक नवीन ॲप्लिकेशन आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन काय आहे? या ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? आणि त्याच्यानंतर आपले हयात प्रमाणपत्र कशा पद्धतीने जनरेट करायचे? हे सगळी प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे हयात प्रमाणपत्र कशा पद्धतीने जनरेट करायचे याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या या माध्यमातून कोणीतरी लाभार्थ्यांना याबद्दलची माहिती मिळू शकेल. हे हयात प्रमाणपत्र कशा पद्धतीने जनरेट करायचे याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे एक शेअर कुणाच्यातरी भविष्य बनवू शकतो. कारण जर तुम्ही शेअर कराल, तर कुणाला तरी याबद्दलची माहिती मिळेल आणि ते सुद्धा या माध्यमातून आपले हयात प्रमाणपत्र जनरेट करू शकतील. तर मित्रांनो, याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.